तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 9 सॉल्व करणार आहे. इन ब्रिंगिंग ॲन इलेक्ट्रॉन टुवर्ड्स अनदर इलेक्ट्रॉन. तर एक इलेक्ट्रॉन आहे जो दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या जवळ आपल्याला काय करायचं आहे, ब्रिंग करायचं आहे. द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2007ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए डिक्रीजेस, बी ऑप्शन इन्क्रीजेस, सी ऑप्शन रिमेन्स द सेम आणि डी ऑप्शन आहे बिकम्स 0. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर ते आपण डिस्कस करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक इलेक्ट्रॉन आहे जो ब्रिंग करायचा आहे दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या जवळ. तर अशा केसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार का काही चेंजेस होणार नाही ते आपल्याला ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी जर घेतलं तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे U इज इक्वल टू 1/4πε0 चार्ज Q1 Q2 डिवाइडेड बाय काय असणार तर R स्क्वेअर Q1 Q2 डिवाइडेड बाय R हा असणार तर तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे तर पहिला इलेक्ट्रॉन आहे, समजा या ठिकाणी इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनमध्ये चार्ज किती असतो -e इतका असतो आणि दुसरा एक चार्ज आहे तो पण काय -e इतका आहे. हा चार्ज तुम्हाला मूव्ह करायचा. सुरुवातीला याच्यामधलं डिस्टन्स किती होतं तर R इतकं होतं आणि हा चार्ज मूव्ह करायचा आपल्याला पहिल्या चार्जकडे. तर अशा केसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1/4πε0. चार्ज Q1 काय आहे तो -e आहे, चार्ज Q2 तो काय तोही -e आहे, R आपण आरच कन्सिडर करू. मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. मग या ठिकाणी आपला एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो असेल 1/4πε0 E स्क्वेअर अपॉन काय असणार तर R इतका. आता या केसमध्ये दोन्ही निगेटिव्ह चार्ज आहे, दोघांमुळे ते पॉझिटिव्ह झालं म्हणजे हे जे आन्सर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल पॉझिटिव्ह आलं आहे. पॉझिटिव्ह आलं याचा अर्थ ते इन्क्रीज होत आहे. आणि दुसरं म्हणजे R, आता तो पहिला जो चार्ज आहे त्याच्याजवळ दुसरा चार्ज ब्रिंग करतोय म्हणजे याचा अर्थ R काय होणार आहे डिक्रीजेस. ॲज R डिक्रीजेस, R काय होतोय डिक्रीज होतोय आणि U आणि R याच्यात कसं रिलेशन आहे इनव्हर्सली. मग R जर डिक्रीज होणार असेल R डिक्रीजेस देअरफॉर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी जो आहे तो काय होणार तर इन्क्रीज होणार. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस. ओके. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला मॅच होतोय. ऑप्शन बी आहे इन्क्रीजेस. मग जर तुमचं 2 चार्ज ब्रिंग केले म्हणजे पहिल्या चार्जच्या जवळ दुसरा चार्ज ब्रिंग केला R डिक्रीज होणार आहे. R डिक्रीज झाल्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे.